व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार सर. नमस्ते, कसे आहात? सर तुमचा आशीर्वाद आहे सर. आशीर्वाद नाही, मी सांगितलेले कामं केल्याने फायदा होतोय ना? 100% ओके. संजयजी, मला प्रत्येकाला प्रश्न विचारायची संधी वेबिनारमध्ये येत नव्हती. त्यामुळं हां, आपण काय केलं, जो एक नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे, त्या नंबरवरती WhatsAppला तुमचे प्रश्न पाठवायचे आहेत आणि त्याचा तुमचा नंबर आला, की आज जसे तुम्ही बोलताय, असे बाकीचे शेतकरी पण प्रश्न विचारू शकतात. कारण काय आहे, की तिथे फक्त मी एकच बोलायचो आणि बाकीच्यांचे प्रश्न तसेच राहायचे. कारण हजार लोकं राहायचे तिथे. आणि याच्यामध्ये काय झालं, की आपण दोघंच बोलतोय आणि हा प्रश्न आज जे तुम्ही विचारणार आहे, हे तुमचेच आहेत असं नाहीये. बाकी शेतकऱ्यांचे राहतात आणि हा व्हिडिओ आपण YouTubeला टाकत असतो. बरोबर? हां सर. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आता तुम्हाला तुमचं ओळख द्यायची आहे. तुमचं नाव हं, सांगा, गाव सांगा, तालुका सांगा, जिल्हा सांगा, मोबाईल नंबर सांगा. डाळिंबाचा प्रश्न आहे, की इतर शेतीतला प्रश्न आहे ते विचारा. डाळिंबाची हां. झाडं किती आहेत ते सांगा आणि त्याच्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे की नाही ते पण सांगा मला. म्हणजे मी हां, ट्रेनिंगचे ट्रेनिंग काही तुम्हाला रेफरन्सेस देऊन पण बोलेन म्हणजे कन्फ्युजन राहणार नाहीये. सगळ्यात पहिले सर नेटचं पहिले मी आपलं Google Play समजा YouTube याचं पहिले मला धन्यवाद हे करणे पहिले. त्याच्यामुळे माझी तुमची ओळख झाली किंवा काही मागच्या जन्माचं पुण्य हे मला कामाला आलं आज. बरं का सर. ओके. आणि फार फार भाग्यवान आहे सर तुमच्या घरातले की तुमच्यासारखा योगी पुरुष समजा डाळिंबाच्या मध्ये काम करणं म्हणजे लय लुटलं आम्हाला आतापर्यंत सगळं सर. माझे 2014 पासून झाड आहे. मी राहणारा संभाजीनगर, फुलंब्री तालुका, गाव गणोरी. माझा नंबर आहे 99 75 96 22 34. आणि ओके. मी ट्रेनिंग केल्यानंतर माझ्या शेतीमध्ये दुसऱ्या मालामध्ये बी प्रगती झाली आणि मग आमच्या घरामध्ये प्रगती झाली. म्हणजे फार फायदा झाला माझा ॲग्री अकॅडमीचा कोर्स केल्यामुळं. माझ्या अद्रक आहे, कपाशी आहे, मक्का आहे, सगळे पिकं आहे माझ्याकडे थोडे-थोडे. आणि 1000 झाडं आहे माझ्याकडे डाळिंबाची. मला काढण्याचं इच्छा झाली होती माझी. पण मग कोर्स केल्यामुळं कळलं डाळिंब काय चीज आहे म्हणून. आणि डाळिंबाला खर्च कमी आहे, पण लोकांनी फार त्याचं म्हणजे मार्केटिंगवाल्यांनी आता ते नाव नाही घेऊ शकत आपण. नाही, नाही, नाव घ्यायचं पण नाही. फक्त हां, याच्यात एकच मी कायम ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला बोललो होतो, की कोणत्याही बिझनेसमध्ये समोरच्याच्या अज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा घेतला जातो. तेच हो होतं ना. इथे. तर ते व्हायला नको म्हणून मी कोणतंही प्रॉडक्ट न आणता फक्त एज्युकेशन आणि एक्सटेन्शन या 2च गोष्टींवरती शिकवणं आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी करणं याच गोष्टींमध्ये आपण फक्त काम करतोय. आपलं फार्म डी-एस-एस ॲग्री अकॅडमी तिथे काम करत असते. आणि त्याच्यामध्ये असं इनोव्हेटिव्ह मॉडेल दिले. पहिलं काय व्हायचं, की आपण शेतामध्ये बोलवायचो. इथं 3-3 दिवस शेतकरी राहायचे. इथं ट्रेनिंग घ्यायचे. पण ते हं. प्रत्येकाला येणं शक्य नव्हतं. पुन्हा येण्या-जाण्याचा खर्च, इथं राहण्याचा खर्च, ट्रेनिंगचा खर्च, 3 दिवस जेवणाचा खर्च, प्लस ट्रेनिंग मटेरियलचीच कॉस्ट ₹1200 होती. कारण ते एवढं मोठं पुस्तक आपण त्यांना द्यायचो वगैरे. प्रिंटिंगची कॉस्ट एवढी जास्त होती. आणि मग कोविड नंतर आपण काय केलं, टोटल ऑनलाईन आपण आलो. आणि मग ॲग्री अकॅडमी ॲप्लिकेशन असेल, फार्म डी-एस-एस ॲप्लिकेशन असेल, Zoom मीटिंग असेल, त्याच्यानंतर तुमची YouTubeवरती हे सगळे व्हिडिओज टाकणं असेल, याच्या माध्यमातून आपण हे सगळं एक्सटेन्शनचं काम तिथं करतोय आणि त्याचा फायदा तुमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मला आता संजू भाऊ, तुम्ही जर मला असे कुठे रस्त्यात भेटले असते, तर मी कदाचित तुम्हाला ओळखलं पण नसतं. पण हो ना, तुम्हाला मग तेच फायदा ना. झालेला आहे ह्या ट्रेनिंगचा. कारण तुम्ही मला बघताय, तुम्ही मला ओळखू शकता, पण मला तुम्ही दिसत नाहीये ट्रेनिंगमध्ये. एवढे एका-एका ट्रेनिंगला आपले 1,000 लोकं राहतात, तर सगळे दिसत नाहीये. आणि आता आपण आणखी काय केलं, की एक बुकलेट तयार केलं, वर्कबुक तयार केलं आणि ते वर्कबुक आपण तुम्हाला पहिलं त्याची पी-डी-एफ पाठवतो आणि ते जे वर्कबुक आहे, त्याच्यावरती तुम्ही लिहायचंय. जसं आता आंबे बहाराचं ट्रेनिंग चालू आहे आणि ट्रेनिंगमध्ये पण आपण काय चेंजेस केले माहिती आहे का? तर ट्रेनिंगमध्ये एकाच दिवशी सगळं द्यायचं नाही किंवा एका पाठोपाठ 2-3-4 दिवस घ्यायचे सगळं द्यायचं असं नाही. नंतर कळालं मला की आपले शेतकरी आहे. म्हणून आता आंबे बहाराचं पहिलं सेशन झालं स्टोरेज स्टेजचं. आता दुसरं सेशन झालं 2 महिन्यानंतर स्ट्रेस स्टेजचं. आता 7 जानेवारीला सेशन होणार आहे फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंग स्टेजचं. हो नंतर सर. मार्चमध्ये सेशन होणार आहे हिरव्या फळांच्या अवस्थेतलं आणि जूनमध्ये सेशन होणार आहे फळ मॅच्युरिटीच्या स्टेजचं.
मग तेवढ्या 2 महिन्यात, तेवढ्या 3 महिन्यात जेवढे कामं करायचे आहेत, तेवढेच कामं तिथं होतील. तेवढंच मी त्यांना सांगितलं जाईल. तेच स्पेसिफिक करतील. आणि त्याच्यातून जे प्रश्न त्यांचे येतील, तुम्ही जसं आता प्रश्न विचारता तसे त्या प्रश्नांचे उत्तर मी व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पाठवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे, की हे हँड होल्डिंग आहे. मध्ये एक महिन्याला वेबिनार पण चालू असतात त्या शेतकऱ्यांचे. त्याच्यामध्ये आणखी वातावरण बदललं, अमुक झालं, तमुक झालं, त्याच्यामध्ये आपण ते पण करत राहतो. आणि वर्कबुकची क्वालिटी जर तुम्ही पाहिली, तर हे एवढं सुरेख वर्कबुक आहे पुस्तकासारखं. फक्त याची कॉस्ट जी आहे, प्रिंटिंगची जी कॉस्ट आहे ती करावी लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की आता इथे तुम्हाला कोणते खतं लिहायचे आहेत, इथं तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आणि ही हो ना तुमच्याकडे ही कंटिन्युअस राहणारी बघा, या हो ना सर. पद्धतीने तिथं डायरेक्ट लिहायचंय. इथं जागा दिलेली लिहिण्यासाठी. या स्लाइडवरती ज्यावेळेस मी इथं बोलतोय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इथं लिहिणार आहे. आणि हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक त्या वर्षासाठीचं तुमचं वर्कबुक असणार आहे. एवढंच फक्त फॉलो करायचंय. अशा पद्धतीचं इनोव्हेटिव्ह मॉडेल पण आपण आणत असतोय. हो सर, आणि चांगलं काम करू राहिले सर. आपला म्हणजे लय मोठं काम करू राहिले सर आपण याच्यामध्ये थँक्यू, डाळिंबामध्ये थँक्यू, बी थँक्यू. लय संजू भाऊ, मोठं काम. थँक्यू. आणि माझं आता म्हणजे प्रश्न 2-3 आहे. 200 मिलीमीटर पाऊस पडला सर. हा, पाणी भरपूर आलं, आता विहिरी भरल्या गच, आणि डाळिंबाचं पूर्ण ताण तुटला आता. आता बरं, पूर्ण आघाडीवर चाललेलं आहे सर ते. बरं. आता त्याला काय करणार आपण पुढं, समजा भविष्यामध्ये काय करावं त्याच्या फवारणी ते. मला एक सांगा, पानगळ झालेली होती का काही नैसर्गिक? हा, 30% पानगळ झाली सर मग नैसर्गिक. 30% पानगळ झालेली होती, तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं मागच्या ट्रेनिंगमध्ये, की जर तुमची इथं 10%, 20%, 30% पानगळ झालेली असेल, तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी इथ्रेल मारून पानगळ करून टाकायचे आहे. छाटणी चालू करायची आहे. हे सांगितलं होतं ना? हा हा सर. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन मी काय सांगितलेली होती, की पुढे थंडी खूप जास्त नको यायला. मधमाशी प्लॉटमध्ये आली पाहिजे. तुम्हाला कळी पण निघेल आणि सेटिंग पण तुमची चांगली होईल. मधमाशी येत नाही सर, जानेवारी संपल्यानंतर येते. आणि थोडी जमीन आहे ना पाणी धरणारी, म्हणजे आहे काल करो सही आहे, हलकी जमीन आहे. पण मग जानेवारीच्या नंतर सेटिंगला चांगली होती फेब्रुवारी मध्ये, म्हणून अच्छा. मी थोडं रिस्क नाही घेतली. ओके, ओके, ओके. ठीक आहे. आणि तर मग आता आता काय करायचंय तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही पानगळ करणार आहात, त्याच्या आधी 4-4 दिवसाच्या गॅपनी तुम्हाला 0050 10 ग्रॅमनी, 0050 15 ग्रॅमनी आणि 0050 20 ग्रॅमनी असे 4 दिवसाच्या अंतराने 3 स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत. हा, तेच तेच सर सर तेच करणार होतो मी. पण मग आपण तुमचे ऐकलं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं मागं, मी 2-3 व्हिडिओ बघितले होते ना आपले युट्यूबचं, मी बघतोच तुमचं. आणि दर सोमवारी वेबिनार राहतो ना, तो बी करतो अटेंड, काही अडचण असली तर. आणि सर तुमचं काम, आणि एक अन्न निर्माता युट्यूब चॅनल म्हणून आहे. तुम्ही दोघं महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांना फार सुधारायचे प्रयत्न करू राहिले. पण शेतकरी, मला नाही वाटू राहिले शेतकरी सुद्धा म्हणजे नाही, नाही. असं मी कधीच असं नकारात्मक बोलत नाहीये. शेतकरी सुधारणार आहे. आणि सुधारले पाहिजे ना. मी एक संजू बोका आहे, एक शेतकरी आहे. आणि ज्यावेळेस मी शेती करतो आणि शेतात राहतो. आता सकाळी ज्यावेळेस गायींचं मी आवरत होतो, तर त्यावेळेस विचार डोक्यात वेगळे होते. 8 वाजता लाईट येणार आहे, पाणी कुठं द्यायचं आहे, हा. कोणते वॉल चालू करायचे आहे, त्याला खत द्यायचं आहे का? कोणतं खत द्यायचं आहे, किती किलो द्यायचं आहे? ड्रिप लिकेज तर कुठं नसेल ना, नळीत एखादी निघालेली नसेल ना. अहो, एवढे भयानक प्रश्न राहतात ज्यावेळेस आपण शेती करतो. त्यामुळेच मी शेतकऱ्याला कधीच दोषी धरत नाहीये. पण हळू शेतकरी शिकतील. हळू त्यांचे कष्ट कमी झाले, की ते शिकण्याकडे येतील. आता आपण कष्ट करतोय हो. सकाळी शेण माझं काढावंच लागतं माझं काय गायींचं. म्हणणं आहे सर, बरं का सर, हाजी. कोणता पीक असो पण ऍग्री अकॅडमीचा कोर्स करायला पाहिजे. अद्रक असो, ऊस असो. मी खल्ली टाकली सर 50 किलो ऊसाला. खल्ली फेकून दिली अशी. शेवट इतका जबरदस्त ऊस येतो. माझ्या वडिलांनी म्हणजे 20 वर्षात त्याने असं ऊस नाही पाहिला आपण. आणि त्याला तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स दिलं का? हा, ते चालू आहे सर. ते सगळं टोटल मालाला चालू आहे. मक्कापासून, ऊसापासून, अद्रकपासून. अद्रकमध्ये काय रिझल्ट मिळाले तुम्हाला त्याचे सांगा? साईज वाढली सर. आणि फुटवे किती आहे? फुटवे जवळपास 70-80. म्हणजे तर मला कमी खर्चामध्ये अद्रकच्या माझं काय उत्पन्न. हा सर, हां, कमी खर्चात उत्पन्न माझं वाढलं तुमच्या ऍग्री अकॅडमीमुळं आणि अन्न निर्माता युट्यूब चॅनल दोन्हीमुळं. मी भाग्यवान ग्रेट, समजतो माझ्या काहीतरी. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. असंच आणि करत माझा राहा. हेच प्रश्न होता हां, डाळिंबाचाच फक्त. डाळिंब लागवड ज्यांनी बी करायची त्यांनी पहिले ऍग्री अकॅडमीचा कोर्स करा आणि नंतर लागवडीचा विचार करा.
हे महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती. म्हणजे अॅग्रो अकॅडमीचा कोर्स केल्याशिवाय डाळिंब लावू नका. तुम्हाला पहिले 2 वर्ष उत्पन्न भेटन, पण नंतर त्याच्यावर निमिटोड येतो. म्हणजे काय काय रोग आहे आता आम्हाला कळलंय. आता म्हणजे 2014 पर्यंत आतापर्यंत मी नुसते औषधच मारू मारू परेशान झालो. पण बरोबर आहे आपला ना. कोर्स केल्यापासून आहे ना माझा निम्मा खर्च कमी झाला सर. ओके. हा. छान. सर धन्यवाद मला बोलू दिल्याबद्दल. येस. थँक्यू संजू भाऊ. धन्यवाद सर. हा येस. येणं आहे मला राजुरीला येणं आहे तुमच्या गावाला. मी आलतो याच्या लोक आपलं संगमनेर लोक, पण मग राजुरी कोणत्या साईडला आहे ते माहित नव्हतं सर. तुम्ही कधी आले होते इकडे? ते याला आलतो मी, वडगाव पान म्हणून आहे तिथं. माहिती आहे मला. तिथं मी त्याला विचारलं किती लांब येतं, ते म्हणे ते तिथं दत्तगुरूचं ठाण आहे, तिथं आलतो सर मी. माहिती आहे मला. त्या टोल नाका होता जुना, तिथून डाव्या हाताला आहे तिथे. हा सर, तर माझं ना अजून नशीब नाही समजा तुमच्याकडे यायचं, पण येईन मला तुम्ही माझ्या बघून. गावातून गेले. तुमच्या गावातून? राजुरीवरून तुम्ही गेले. तुम्ही नेवाशेवरनं श्रीरामपूर अशा मार्गे गेले ना? हा राईट सर. तर राजुरी नावाचं गाव आहे माझं, तुम्ही तिथून गेलेत. अरे 2 दिवस मुक्कामला सर मी तेव्हा याला नाही वडगाव. ठीक आहे ना. काहीच हरकत नाहीये. नक्कीच आपण भेटूया. पुढच्या वेळेस जेव्हा याल त्यावेळेस फोन करून यायचं आहे. आणि संप्रदाय सर हरिओम सर दत्तगुरू सर. येस. आणि ट्रेनिंग करायच्या आधी आणि घरचे किंवा बाकीचे जे मित्र आहेत ते काय म्हणत होते? नाही ट्रेनिंग ना काय मार्केटिंग पैसे कामाचे, ते धंदा आहे बिझनेस आहे. पण मग बिझनेस कोणाचा हे मला कळलं ट्रेनिंग केल्यानंतर. घरच्यांना बी कळलं, अरे नाही ट्रेनिंग केल्यानं काय फायदा होतो. घरचे म्हणे अजून एक आता तर डायरेक्ट म्हणे त्या म्हणजे भागच त्याच्याकडे देऊन टाका वर्षाचा बरोबर आपल्या आहे. अकॅडमीकडं. ते जसं सांगतील तसं करा. म्हणजे मग नुकसान उरालं सर. 2-3 समजा फळं गळत्या हे होतं थोडंफार. एक फवारणीमध्ये तुमचे पैसे निघून जातील सर. बरोबर आहे ना. 1,000 आता झाडाला फवारणीला तुमचं उत्पादन खर्च किती कमी झाला? 50% आलं सर मी. 50% खर्च कमी झाला. आणि हा. क्वालिटीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली? काय क्वालिटी म्हणजे माझी आता रोट्या आणला तर ते रोप उगले. म्हणजे जी मुळी तुटली का तिथून ते रोप तयार झालं. म्हणजे थोडी मायक्रो हेल्दी झाड ऑर्गॅनिझम झाले. आपल्या जमिनीमध्ये भरपूर झाला तयार आता. अरे वा. छान. म्हणजे गॅरंटी नव्हती. म्हणजे आता बघितलं मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकणार होतो मी. ते रोप तिथून उगलं ना मुळी तुटून. म्हणलं लय जमीन आपली सुपीक झाली. सगळी जमीन सुपीक झाली सर. ग्रेट. बाकी आणि लोकांना काय सांगाल? हा बाकी लोकांना काय सांगाल? बाकी लोकांना हेच सांगन, काम काम तुमचं बाजूला राहू द्या. समजा तुमचं जे जीवन आवश्यक रोजचं काम आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पहिले अॅग्रो अकॅडमीचा कोर्स करा. ओके. ट्रेनिंग करा त्याची जी ट्रेनिंग आहे. आणि काय ते काहीच पैसे नाही. माझ्या एका फवारणीचे 1,000 लिटर पाणी लागतं सर. आणि तुम्ही आमचे पैसे कशातच वाचवले. हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये तुम्ही आम्हाला रात्री फवारणी करायला लावली, त्याच्यातच आमचे पैसे निघून गेले. ते डागच आले नाही ना बागेला? नाही. म्हणजे इथं 5 एकर बाग होता. 10 एकर मधून फक्त आपला 3 एकर बाग राहिला. बाकी सगळ्यांना काढून टाकले. ग्रेट. पण हे बघा, आपल्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी इथे येऊ देत नाही, येऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की मी ट्रेनिंग मध्ये सांगतो की माझे गुरुजी मला काय सांगतात, ज्याच्या त्याच्या नशिबात जेव्हा तुझं ट्रेनिंग असेल त्यावेळेस तो येणार आहे. पण संजू भाऊ, हे तुमचं पण काम आहे. आजूबाजूला जे युवा शेतकरी आहेत त्यांना सांगायचं, बाबा चुकीच्या पद्धतीने जाऊ नको. पहिलं ज्ञान घे आणि ते ज्ञान तुम्ही त्याला द्या. जोपर्यंत तो इकडे येत नाही तोपर्यंत. आणि एकदा इथं आला की तो आपल्या युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट होत राहतो. ते तुम्हाला चांगलं माहिती, तुम्ही घेतलेलं आहे ट्रेनिंग. सर मी 10वी नापास आहे. मला काहीच येत नाही. पण मला तुम्ही इतकं हुशार केलं दोन्हींनी किंवा काय सांगा. मग आता बीएससी अॅग्रीवाला आपलं म्हणजे, आणि अजून हुशार होणार आयुष्य जवळ येतोवर सर. तुमच्या 100% मार्ग तुम्हाला माहिती आहे की मी मरेपर्यंत हेच काम करणार आहे, शेतकऱ्याला शिकवण्याचं. त्याच्यामुळे चिंता करायची नाही. ठीक आहे. मग माझं नशीब चांगलं ना. मी पुण्यवान समजतो. मागच्या जन्माचं काहीतरी काम आलं मला. ते ठीक आहे तुमची आमची संजू भाऊ. येऊ राजुरीला सर. येऊ सर. या. नक्की या. आणि भरपूर टाइम दिला तुम्ही मला. धन्यवाद. थँक्यू. आणि अॅग्रो अकॅडमीचा कोर्स करायला पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती. येस. करा. तुम्ही सगळ्या पिकांना काम येईन ते. कोणत्याही डाळिंब जाऊ द्या, डाळिंब दुसरं कोणत्याही पिकाला मध्ये तुमचे पैसे निघून जातील म्हणा. माझं म्हणजे युट्यूब मार्फत सांगणं आहे सगळ्या शेतकऱ्यांना. ठीक आहे. धन्यवाद सर. थँक्यू.